नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण परत एकदा चाललो आहे ते म्हणजे वराडगावची जी ग्रामदेवता आहे श्रीदेव वेताळ आणि त्याचबरोबर श्रीदेवी सातेरी, आज वार्षिक जत्रोत्सव हा पार पाडला जाणार आहे। आणि मित्रांनो, वर्षाच्या 12 महिने आपल्या गावामध्ये हे सण उत्सव होत असतात। त्याचबरोबर जत्रा म्हटलं की वर्षातून एक असा मोठा सण असतो, तो म्हणजे एक संपूर्ण गावामध्ये एक आनंदमय वातावरण असतं। मित्र मैत्रिणी त्याचबरोबर पाहुणे मंडळीची गाठ भेटसुद्धा होते। मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलं जातं, फुलांनी वगैरे सजवलं जातं आणि त्याचबरोबर मंदिराच्या इतर परिसरामध्ये अजून जी काही देवस्थानं वगैरे असतील ती सुद्धा विद्युत रोषणाईबरोबर ती सुद्धा सजवली जाते। आणि मित्रांनो, पालखी सोहळा वगैरे असतो आणि पालखी सोहळा म्हटल्यानंतर भरपूर सारी गर्दी असतेच आणि त्याचबरोबर विविध प्रकारची दुकानं सुद्धा असतात। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे ते म्हणजे वराडगावची जत्रा बघायला। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन त्यांच्या चालीरूढी परंपरेनुसार हा पालखी सोहळा कसा पार पडला जातो हे तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येणार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आता आपण जाऊया थेट वराडगावची जत्रा बघायला। आणि मित्रांनो, मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला विविध प्रकारची दुकानं सुद्धा दिसतात आणि भरपूर सारी ना या ठिकाणी देवस्थानं सुद्धा, ते पण आपण बघूया बघा। आणि मित्रांनो, आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे। मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे बघा समोर, आणि इकडे आपल्याला दुकानं दिसतात बघा। आणि दुकानं बघा किती मोठी आहे। पहिलं मित्रांनो ना मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेऊन येऊया। तर मित्रांनो, आपण लवकर आलो त्याच्यामुळे आपल्याला खाली दिसते। थोड्या वेळात सर्व भाविक भक्तांची इथे गर्दीच होणार आहे आणि ही सर्व अशी दुकानं आहेत। विविध प्रकारची दुकानं सुद्धा आहेत आणि भरपूर सारी दुकानं आहेत। मोठी जत्रा भरते वराड गावामध्ये आणि इकडे तर मित्रांनो, आता आपण आलो आहे ते म्हणजे श्रीदेव वेताळ मंदिराच्या परिसरामध्ये आणि आता आपण श्रीचं दर्शन घेऊया। इथे सुद्धा दर्शनाला रांग वगैरे असेल, आपण सुद्धा श्रीचं दर्शन घेऊया। मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे बघा आणि गर्दी सुद्धा आहे आणि इकडे सुद्धा मित्रांनो रांग आहे दर्शनासाठी बघा। आपण पुढे जाऊया, चल तू करवतं रांगेत। तर मंडळी, आता इथे ना त्या मंदिराला सुद्धा विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे। अशी जुन्या टाईपची जी मंदिरं असतात ना ती फार सुंदर दिसतात बघा। आणि हे जुन्या पद्धतीचं अजूनही मंदिर आहे। तर आता आपण मंदिरात जाऊया। विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे मंदिराला आणि इथून आता पालखी वगैरे काढली जाणार आहे। ते सुद्धा पालखी सजवली जाते। तर आपण श्रीचं दर्शन घेऊया। तर मित्रांनो, आता आपण वराडगावामध्ये जी काही इथली जी मंदिरं वगैरे आहेत ते आपण बघितली। इथली जी ग्रामदेवता आहे ती म्हणजे श्रीदेव वेताळ, त्याचबरोबर श्रीदेवी सातेरी, त्याचबरोबर इतर देवदेवतांची सुद्धा आपल्याला या ठिकाणी भरपूर सारी मंदिरं दिसतात। ते पण आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात ना आता पालखी सोहळा हा पार पाडला जाणार आहे आणि ते पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। अजून मंदिरच्या परिसरामध्ये किती दुकानं वगैरे लागली आहेत ते आपण बघूया। इथून ह्या साईडला सुद्धा एक मंदिर आहे।
कसे विचारे कसे दो 500 रुपयाला 4 500 रुपयाला 4 नमस्कार नमस्कार ना दिसतला समोरसून दिसला म्हणजे दिसत पण नाही तुम्ही काय बसा. आणि मित्रांनो बघा सगळ्या आपल्या गरजेच्या वस्तू आपल्याला जत्रेच्या निमित्तानं भेटतात. इकडे सुद्धा हॉटेल्स वगैरे आहेत वा. वावळून 50 रुपये. आपल्या मित्राकडे आलं काय म्हणतात दुकान होय ना. घेऊया फेमस आहे ना तुमचं दुकान काय. चला चला प्रसिद्ध वराडचं नाव माहिती आहे आता ट्रेनमध्ये तर ताच चालता सध्या. आम्ही ट्रेनमध्ये नाही विकलो पण आता आम्ही कारण दुसरं होती क्वालिटी आमच्याकडली नाही गेली कसा कमी रेटचं लागतं. आणि हो वराडचं चिवडो ना कसं हो पॅकेट कसा 160 ग्रॅमचा पॅकेट 30 रुपया. ओके हां किती अर्धा किलोचा अर्धा किलो वराडचं चिवडो फेमस. कसं आहे पॅकेट पॅकेट 15 रुपये. पोहेच्या लाडू बघा.
मोरया चरण तुझ्या चरणी मोरया चरण तुझ्या चरणी